बापलेकाचं जन आशीर्वादातून नेतृत्वाकडे उड्डाण. ॲडव्होकेट कुणाल चोरडिया भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती. वणी उपविभागात समाजसेवेचा अनोखा वारसा चालवत चोरडिया बापलेकांनी केवळ उपक्रम राबवले नाहीत, तर हजारो हृदय जिंकली आहेत. या सामाजिक भांडवलाचं रूपांतर आता राजकीय शक्तीत झालंय. ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांची भाजप यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड हेच सिद्ध करतं. उपविभागातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात दानशूर, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व या तिघाचं मिश्रण असलेला ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया हे केवळ वडील विजयबाबू चोरडिया यांच्या छायेत नाही, तर आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत. समाजासाठी स्वखर्चातून राबवलेले उपक्रम, गरजूंना मदतीचा हात, विद्यार्थ्यांना डिजिटल साधनं, वृद्धांना दृष्टीदान आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन या साऱ्या गोष्टींचं संपूर्ण श्रेय या बापलेकांच्या निस्वार्थ वृत्तीला जातं. विशेष म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीसारख्या उत्सवांमध्ये हजारोंचा जनसागर खेचणारे कार्यक्रम लोकप्रियतेचं आणि जनतेच्या प्रेमाचं मूर्त स्वरूप ठरलं आहे. राजकीय पटलावर यशस्वी पदार्पण करत कुणाल चोरडिया म्हणाले की ही निवड फक्त पदासाठी नाही, तर ही लोक आदराची पावती आहे. या निवडीमुळे विरोधकांची बेचैनी वाढली आहे. जेव्हा समाजकार्यावर आधारित लोकप्रियता पक्षात रूपांतरित होते, तेव्हा ही शक्ती थांबत नाही, वाढतच जाते. आज विजयबाबू आणि कुणाल बाबूंचं नाव केवळ वणीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार ठरलंय. नेतृत्व जन्मत नाही, ते घडवलं जातं आणि चोरडिया कुटुंबानं ते आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट.